नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत आज पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सभागृहात आंदोलन छेडले। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या संतापाचा उद्रेक आज महासभेत झाला। प्रियंका माने या थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात दाखल झाल्या आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन केले। नागरिकांना पाणी नाही आणि आम्ही इथे फक्त चर्चा करत बसायचं का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पाणी टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या प्रकारामुळे काही काळ महासभेचे कामकाज विस्कळीत झाले। नाशिकमध्ये वाढत्या तापमानासोबत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असून नागरिकांसह लोकप्रतिनिधी आता आक्रमक होताना दिसत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।